नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत कुंभ राशी. मार्च ते एप्रिलमध्ये तुमच्या आयुष्यात असे काही बदल घडणार आहेत ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल आणि तुम्हाला कोणतेही दैवी संकेत आहेत जे तुम्हाला सावधान करणार आहेत. तर तुमच्या आयुष्यामध्ये भयंकर वादळ येणार आहे. ते कशा प्रकारे असणार आहे, म्हणून मार्च ते एप्रिल महिना तुमच्यासाठी खूप खास असणार आहे. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया. कुंभ राशीच्या व्यक्तींनो, मार्च ते एप्रिल हा साधा कालखंड नाही. तो टप्पा आहे जिथं आयुष्याचा वेगळाच वळण घेणार आहे. काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील आणि काही पूर्णपणे अनपेक्षित असतील. पण एक गोष्ट नक्की आहे, या 2 महिन्यात जे काही घडणार आहे ते तुमच्या पुढील अनेक वर्षाचा पाया ठरणार आहे. कधी कधी आयुष्य आपल्याला असं संकेत देतात की त्याकडे आपण दुर्लक्ष करतो, पण आपण ते ओळखत नाही. अचानक एखादा फोन, एखादी भेट, एखादा निर्णय आणि सगळंच चित्र यामुळे बदलायला सुरू होतं. तुम्हाला कदाचित असं वाटेल की हे साधं सरळ स्थिर आहे, पण आधुनिक मोठी हालचाल सुरू होत आहे. परिस्थिती, लोक, तुम्हाला संधी आणि नातेसंबंध सगळं हळूहळू नवीन रूप धारण करतात. तर या प्रत्येक संकेतचा उलगडा करणार आहोत, कारण कोणता निर्णय तुमचे आयुष्य बदलून शकतो हे माहीत नाही. कोणती चूक टाळली तर मोठी किंमत मोजावी लागणार नाही. कोणती संधी तुमच्या समोर येणार आहे जी आयुष्यभर संपूर्ण प्रवाह बदलून टाकणार आहे. हा काळ तुमच्यासाठी परीक्षा आहे, हे वरदान तुमच्या दृष्टिकोनातून ठरणार आहे. म्हणून संपूर्ण विश्लेषण शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटचा मुद्दा तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा ठरू शकतो. नंबर 1 असा आहे की करिअरमध्ये अचानक मोठी उलथापालथ होणार आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या कर्मभाग्यावर तीव्र ग्रह चळवळ सक्रिय होईल. याचा अर्थ असा की तुमच्या कामाच्या पद्धतीत, जबाबदारीमध्ये अचानक दिवस बदलू शकतात. किंवा या राशीच्या व्यक्तींनो, वरिष्ठांकडून नवीन प्रोजेक्टची जबाबदारी दिली जाईल. सुरुवातीला जड वाटेल, पण भविष्यात तुमची त्यामुळे ओळख होणार आहे. ज्या लोकांनी आत्तापर्यंत तुमच्याकडे दुर्लक्ष केलं होतं तेच तुमच्या कामाचं कौतुक करणार आहेत. मात्र या काळात अहंकार वाढू देऊ नका. अत्यंत आवश्यक आहे, कारण ऑफिसमधील राजकारण, मस्ती किंवा तुमच्या यशामुळे निर्माण होणारी स्पर्धा वाढू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ विस्ताराने आणि नवीन असणार आहे. भागीदारी, नवीन ग्राहक किंवा नवीन शहरात काम सुरू करण्याची संधी मिळू शकते. पण कोणताही करार करताना कागदपत्रे नीट तपासून घेणे गरजेचं असणार आहे. एप्रिलच्या मध्यापर्यंत तुम्हाला जाणवेल की हा बदल अचानक नव्हता, तर मागील 2-3 वर्षाची मेहनतीचं फळ असणार आहे. आता नंबर 2, कुंभ राशीच्या मित्रांनो, आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा. 11व्या भावात सकारात्मक ऊर्जा तुमच्यासोबत धनप्राप्तीचे दरवाजे उघडणार आहे. मार्चमध्ये अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही कोणाला कर्ज दिलं असेल, तर एखाद्या प्रोजेक्टचे पेमेंट थांबलं असेल तर ते मिळू शकते. गुंतवणूक केलेल्या क्षेत्रातून अचानक फायदा मिळण्याचे संकेत येऊ शकतात. तसेच शेअर बाजार किंवा जमिनीतील व्यवहार किंवा व्यवसायातील नफा वाढू शकतो. काहींना बोनस मिळू शकतो. या व्यतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत सुद्धा मिळू शकतात. पण लक्षात ठेवा, हा पैसा येत होता तसा जातो. पण एप्रिलमध्ये अचानक मोठा खर्च समोर येऊ शकतो. घरातील दुरुस्ती, वाहन, वैद्यकीय खर्च किंवा कौटुंबिक समारंभ. या काळात बचत आणि योग्य नियोजन केल्यास वर्षभर आर्थिक स्थैर्य मिळू शकते. नंबर 3 काय असणार आहे, तर नातेसंबंधामध्ये सत्य उजेडात येणार. तर 7व्या भावावर पडणारा प्रभाव. कुंभ राशी, तुमच्या वैयक्तिक आयुष्यात लपलेला पैलू उघड होणार आहे. दडपलेले प्रश्न असतील तर ते आता समोर येतील. प्रेम संबंधात आणि या राशीचे व्यक्तींना जोडीदाराची खरी भावना समजेल. काहींसाठी हा काळ नातं नाही तर त्यांचा श्वास असल्यामुळे तो अधिकच घट्ट करण्याचा असणार आहे. तर काहींसाठी वेगळे पुनर्विवाह किंवा लोकांसाठी संवाद महत्त्वाचा ठरणार आहे. आता ज्या विवाहित लोकांसाठी संवाद महत्त्वाचा ठरेल, तसेच छोट्या गोष्टीवरून वाद वाढू शकतात, पण संयम ठेवल्याने ते टाळता येतील. मित्रपरिवारात ही खरी किंवा खोटे लोक
ओळखून येत असतील जे फक्त तुमच्या आयुष्यात सहभागी होतील, पण अडचणी साथ देत नाहीत, ते हळूहळू दूर जातील. हा काळ भावनिकदृष्ट्या कठीण वाटेल आणि शेवटी तुमचे आयुष्य हलकं आणि स्पष्ट करेल. नंबर 4, कुटुंबात मोठा निर्णय. तर चौथ्या भावातील हालचाली घर व कुटुंबाशी संबंधित मोठ्या निर्णयाशी वेळ आणणार आहे. तर कुंभ राशीच्या मित्रांनो, तुमच्या आयुष्यामध्ये घर बदलण्याची वेळ येईल. नवीन घर खरेदी, भाड्याने घेण्याची किंवा मालमत्तेवर व्यवहार शक्य आहे. आई-वडिलांच्या आरोग्याबाबत लक्ष देणे आवश्यक आहे. त्यांचा सल्ला महत्त्वाचा. त्यांच्या सल्ल्यानेच तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते. कौटुंबिक मतभेद मिटवण्याची संधी मिळेल. जर वारसा हक्क, संपत्ती किंवा जुना वादातून प्रश्न असतील तर एप्रिलमध्ये त्यावर तोडगे नक्की निघणार आहेत. निर्णय तुमच्या पुढील या 10 वर्षाच्या स्थैर्यावर परिणाम करणार आहे, त्यामुळे घाई करू नका, नीट निर्णय घ्या. नंबर 5, आरोग्याबाबत असणार आहे. तर शरीर थकलेलं जाणवू शकतं. झोप अपुरी, मानसिक ताणतणाव वाढणे किंवा रक्तदाबातील चढ उतार संभवू शकतो. कामाच्या मोजामुळे तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष करता. नियमित व्यायाम, प्राणायाम आणि सूर्यनमस्कार केल्याने ऊर्जा संतुलित राहील. आहारात तिखट व जड पदार्थ कमी करा. तर एप्रिलमध्ये एखाद्या महिन्यामध्ये एक छोटासा आजारसुद्धा तुम्हाला उद्भवू शकतो. आध्यात्मिक जागृतीची सुरुवात. या काळात तुमच्या अंतर्मनात एक वेगळीच हालचाल सुरू आहे. बाहेरील सर्व काही व्यवस्थित दिसत असलं तरी आतून तुम्हाला काहीतरी वेगळंच घटना घडणार आहेत, कारण या भावना तुम्हाला जीवनाचा खोल अर्थ विचारात भाग करायला पाडणार आहेत. तर यामुळे तुम्ही असं करू शकता की या सगळ्या गोष्टी वाचत एखादी आध्यात्मिक गुरूचा सल्ला घेण्याकडे तुमची ओढ वाढू शकते. पूर्वीच्या गोष्टींना तुम्ही केवळ परंपरा समजत होता, ते आता मागील तत्त्वज्ञान समजायला लागेल. अहंकार कमी होऊन आत्मपरीक्षण वाढेल. ना तुमच्या चुका तुम्हाला स्पष्ट दिसतील आणि त्यातून शिकण्याची तयारी निर्माण होईल. हा काळ तुमच्या व्यक्तिमत्वाला अधिक संतुलित आणि शांत बनवेल. नंबर 6 असा आहे की शत्रूवर विजय. तर हा विजय 6व्या भावातील सकारात्मक गृह प्रभावातील तुमच्या विरुद्ध काम करण्याचे प्रयत्न हळूहळू निष्फळ होतील. ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात लोक तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत होते, त्यांचे खरे रूप आता तुमच्या समोर येणार आहे आणि कायदेशीर प्रकरणे किंवा जुने वाद तुमच्या बाजूने वळणार आहेत. सूर्य बुद्धी ठेवू नका. संयम, शांतता हेच मोठं शास्त्र असणार आहे, कारण या काळात तुम्हाला समजेल खरा विजय इतरांना हरवणे नव्हे तर स्वतःच्या कमकुवतपणावर मात करणे असणार आहे. तुमच्या आयुष्यातील पुढच्या स्तरावर देण्याचा हेतू असणार आहे. काही गोष्टी तुम्हाला आनंद देतील आणि काही तुमच्या सहनशक्तीची परीक्षा घेतील, पण दोन्ही तुमच्या भल्यासाठीच असणार आहेत. या 2 महिन्यात तुम्हाला 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. शांत राहणे, विचारपूर्वक निर्णय घेणे आणि स्वतःवर विश्वास ठेवणे, या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. तर कुंभ राशीच्या मित्रांनो, तुम्हाला समजलंच असेल की मार्च आणि एप्रिल महिना तुमच्यासाठी कोणती घटना घडणार आहेत आणि तुम्ही काय सतर्क राहायचं आहे, सावधान राहायचं आहे. चला तर मग भेटूया अशा नवीन पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.